आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। स्वसंरक्षणाची ताकद मुलींच्या हातात। जत तालुक्यात कन्या सबलीकरण अभियानात विद्यार्थिनींना येलो बेल्ट, कराटे, तायक्वांदो प्रशिक्षणाने वाढला आत्मविश्वास। जत तालुक्यातील मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वसंरक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कन्या सबलीकरण अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे। प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींना कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण देण्यात येत असून या उपक्रमामुळे मुलींमध्ये नव्या आत्मविश्वासाची जागृती होत आहे। या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींना संकटाच्या प्रसंगी स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, शिस्त, नियमित सराव आणि मानसिक दृढता याचे मार्गदर्शन दिले जात आहे। परिणामी तालुक्यातील शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील मुलींनाही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळत आहे। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता समाजातील सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे यावे। मुलींनी शिक्षणासोबतच क्रीडा व स्वसंरक्षणाच्या क्षेत्रातही प्रगती करावी असे आवाहन त्यांनी केले। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अभियानाअंतर्गत विविध शाळांमधील विद्यार्थिनींना येलो बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, नायब तहसीलदार अण्णासो घोडमाळ, नायब तहसीलदार कुंभार मॅडम, गटशिक्षण अधिकारी राम फरकांडे, शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख, कृषी उपविभागीय अधिकारी गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, जिल्हा परिषद सदस्य कविता पाटील व सरदार पाटील तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक उपस्थित होते। या कार्यक्रमात जत हायस्कूल, SRVMS GB संख शेगाव हायस्कूल, दरिबडची हायस्कूल आणि MV हायस्कूल उमदी येथील विद्यार्थिनींना येलो बेल्टसह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे म्हणाले की या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबनाची भावना बळकट होत असून शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढत असून समाजात सुरक्षितता व जागरूकतेचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे। त्यामुळे कन्या सबलीकरण अभियान हा उपक्रम तालुक्यातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।